नमो नमो जय श्री हरिवंश रसिक अनन्य वेणुकुलमण्डन लीलामान सरोवरहंस नमो जयति श्री वृंदावन सहज माधुरी रास विलास प्रशंस आगम निगम अगोचर श्री राधे शरण सरोज व्यास अवतंस नमो नमो जय श्री हरिवंश नमो नमो जय श्री हरिवंश श्री हरिवंश रामकृष्ण हरी. ठाकूर श्री राधावल्लभ लालजींच्या कृपाशीर्वादाने, पंढरीचे श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने, परम करुणामयी सद्गुरुदेव भगवान तसेच सकल संतांच्या कृपाशीर्वादाने मनामध्ये एक संकल्प आणि इच्छा निर्माण होत होती. अनेक दिवसांपासून बऱ्याच जणांनी या गोष्टीबद्दल मला म्हटलंही की महाराष्ट्रामध्ये तर सर्व प्रकारच्या कथा होतात, भागवती होते, रामायणी होतात, त्याचप्रमाणे संतांचे चरित्रावरतीही बोलले जातं. पण भक्तमाल या ग्रंथाच्या आधारावर महाराष्ट्रामध्ये कथा होत नाही किंवा या ग्रंथावरती चिंतनही जास्ती होत नाही, कारण हा ग्रंथ उत्तर भारतातला आहे. माझ्या परंपरेमध्ये हा ग्रंथ येतो याकरिता बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की हिंदीतल्या ग्रंथाचा अनुवाद, भक्तांचे चरित्र मराठी भाषेमध्ये जर तुम्ही थोडेफार सांगण्याचा प्रयत्न केला तर याचा लाभ मित्रमंडळींनाही होईल, जे भक्तजन ऐकतील त्यांनाही होईल, आणि भक्तांच्या चरित्राच्या आधाराने, भक्तांच्या चरित्राच्या एका मार्गाने सर्वच लोकांच्या घरामध्ये भक्तीचा एक प्रचारही होईल. कारण की संतांचे चरित्र जर ऐकायला मिळाले तर मनामध्ये भक्तीचा संचार हा झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे मनामध्ये इच्छाही होती की कधीतरी आपण ही सुरुवात करावी, पण भगवान परमात्म्याच्या प्रेरणेने आजपासून भक्तमाल या सत्राला आपण आरंभ करणार आहोत. सिरियलनुसार तर आपण भक्तांचे चरित्र नाही सांगणार, पण जसजसं अध्ययन होईल, ज्या ज्या भक्तांची चरित्र अभ्यासामध्ये येतील त्या त्या भक्तांचे चरित्र मी या ठिकाणी सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आता तुम्ही म्हणाल महाराज रामकथाही आहे, भागवतही आहे, तर तुम्ही भक्तांचे चरित्र का सांगणार? त्याचं कारणही आहे. कारण की ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरीमध्ये भगवान परमात्म्याच्या मुखामध्ये एक ओवी दिलेली आहे की तेही प्राणा परवते आवडती मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिते. भगवान म्हणतात की ते लोक मला प्राणाच्याही पेक्षा अधिक प्रिय आहेत जे भक्त चरित्राचं काय करतात, गायन करतात, श्रवण करतात, वाचतात, ऐकतात. आणि भक्तांची चरित्र किंवा भक्तमाल हा ग्रंथ माझ्या मनाच्या जास्ती निकट आहे की जास्ती अध्ययन मी याच ग्रंथाचं करतो. कारण की भक्ताची चरित्र ऐकल्यानंतर भजन मार्गाला पुष्टीही मिळते. आपण ज्याला मोटिवेशन म्हणतो, भजन करण्याकरता मोटिवेशनही मिळतं. आणि भक्तांच्या चरित्र ऐकल्याच्या नंतर कळतं की भक्तीमध्ये येणारे कितीही संकटे जरी आले तरी भक्त त्या संकटाला सामोरे जाऊन भगवान परमात्म्यापर्यंत कशा प्रकारे पोहोचतात किंवा भगवान परमात्मा भक्तांना कसं कसं सहाय्य करतो, अनेक गोष्टी या भक्तचरित्रामधून कळत असतात. आजपासून आपण या कथेला सुरुवात करणार आहोत.
रोज जितकाही वेळ मिळेल त्याप्रमाणे आपण एका भक्ताचे चरित्र एका दिवसात म्हणा, एपिसोडमध्ये म्हणा किंवा 2 दिवसामध्ये म्हणा, भक्ताचे चरित्र आपण गाणार. अनेक भक्त होऊन गेले कलियुगामध्ये. अजूनही अनेक असे भक्त आहेत किंवा या 100-150 वर्षाच्या काळामध्ये असे काही भक्त होऊन गेले की ज्यांनी आता सुद्धा साक्षात भगवान परमात्म्याचे दर्शन अनेक वेळा झाले. या भारतवर्षामध्ये एक शतक होऊन गेलं, ज्या शतकामध्ये जवळजवळ भारतवर्षात सर्वात जास्ती भक्त त्या वर्षामध्ये काय झाले, या भूतलावरती प्रगट झाले. अशाच या 100 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक भक्त होऊन गेले ज्यांचे चरित्र या भक्तमाल ग्रंथामध्ये प्रामुख्याने आलेले आहेत. आज आपण ज्या भक्ताचे चरित्र पाहणार आहोत त्यांचं नाव आहे बिल्वमंगल ठाकूर. बिल्वमंगलजी हे दक्षिण भारतातले कृष्णा नदीच्या तटावरती एक ग्राम होतं आणि त्या ग्रामामध्ये रामदास नावाचे एक विद्वान पंडित ब्राह्मण राहतात. त्यांच्या घरी एका पुत्राचा जन्म झाला, त्याचं नाव ठेवण्यात आलं बिल्वमंगल. बिल्वमंगल हे एका ब्राह्मण कुलामध्ये जन्माला आल्यामुळे वडिलांची इच्छा होती की हाही विद्वान बनावा आणि भगवत भक्त बनावा. त्यामुळे त्यांनी लहानपणापासूनच त्याला काय केलं, संस्कार द्यायला, भक्तीचे संस्कार द्यायला आणि ग्रंथाचं अध्ययन द्यायला सुरुवात केली. आता बिल्वमंगलजींचे चरित्र जर पाहिलं तर यांच्या चरित्रामध्ये 3 वेगवेगळे टप्पे पडतात. एक तर त्यांचा बाल्यकाल हा अध्ययनामध्ये गेला, भक्तीचे लक्षणही त्यांच्या अंगामध्ये बाल्यकालामध्ये आले. दुसरा काल असा होता की त्यामध्ये त्यांचं जीवन एकदमच दुराचारी मार्गाला गेलं. आणि तिसऱ्या कालामध्ये मात्र त्यांचा तो भटकलेला मार्ग परत स्थिर झाला आणि त्यांनी शेवटला भगवान परमात्म्याची प्राप्ती केली. आता बाल्यकालामध्ये वडिलांनी घरीच त्याला अध्ययन द्यायला सुरुवात केली. वडील भक्त होते त्यामुळे त्याच्यामध्येही भक्तीचे गुण लहानपणापासूनच आले. तो विद्वान झाला, शीलवान झाला, संस्कारी झाला. पण कालाने घाती घेतली आणि लहान वयामध्येच आई वडिलांचं काय झालं, निधन झालं. आता आई वडिलांचं निधन झाल्यामुळे बिल्वमंगल मात्र आता एकटे पडले. जवान होते, धनसंपत्तीही होती. असं म्हणतात की जवानी, धनसंपत्ती, अविवेक आणि स्वतंत्रता ही 4 गुणांपैकी एकही गुण जर एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये जर आला तर त्याला त्याचं जीवन नष्ट व्हायला वेळ लागत नाही. पण मात्र महाराज या ठिकाणी तर 4ही गुण कसले, अवगुण, हे 4ही अवगुण बिल्वमंगलजींच्या जीवनामध्ये आले. आता आई वडील गेले, त्याच्यामुळे स्वतंत्रता झाली, धनसंपत्तीही होती, जवानही होते आणि या तिन्हीच्या बळावरती अशी संगती प्राप्त झाली की त्या संगतीमधून दुराचारासोबत अविवेक सुद्धा त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. धनसंपत्ता होती तर दुर्गुणी लोकही त्यांच्यासोबत जोडायला लागले. दुराचारी प्रवृत्तीचे दुर्व्यसनी माणसं त्यांचे मित्र झाले आणि असं असल्यामुळे ते मार्गापासून च्युत झाले. एक दिवस चिंतामणी नावाच्या एका वैश्याचं त्यांच्या गावामध्ये नृत्य होतं. आता जे नृत्यप्रेमी होते ते त्या नृत्यामध्ये जायला लागले. ज्याप्रमाणे गावामध्ये कीर्तन कथा असेल तर कीर्तनाचे प्रेमी, भक्त कथेचे प्रेमी त्या कीर्तन कथेमध्ये जातात. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे नृत्यप्रेमी होते,
ज्याला आपण तमाशा पूर्वी म्हणायला जायचा, ते तमाशामध्ये लोक असे झुंडच्या झुंड जायला लागले. त्याचे मित्र त्यांच्या घरी आले आणि म्हणाले की चल, गावामध्ये नृत्य आहे. आता तो बी तसाच त्याच प्रवृत्तीचा झाल्यामुळे बिल्वमंगलाला इथे घेऊन गेले आणि बिल्वमंगलाने त्या नर्तकीला पाहताच महाराज तो त्या नर्तकीच्या रूपावरती मोहित झाला. त्या गोऱ्या चमडीवरती, त्या देखण्या बाईवरती तो मोहित झाला आणि धन मान, तन मन धन, मर्यादा आणि धर्म या सर्व गोष्टीचा त्यांनी त्याच्यावरती काय केला, न्यौछावर केल्या. सर्व गोष्टी तिच्यावरती उभे काय म्हणतात त्याला, उधळून टाकल्या. महाराज दुःसंगतीचा असा परिणाम झाला की ब्राह्मण कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा तो काय झाला, पूर्ण धर्मापासून भ्रष्ट झाला. कुठल्याही माणसाच्या जीवनामध्ये संगती हा फार महत्वाचा गुण आहे. योग्य माणसाची जर संगती झाली तर निश्चितच आपली उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. पण दुराचारी दुष्प्रवृत्तीच्या लोकांची जर संगती झाली तर महाराज नक्कीच त्याचं पतन झाल्याशिवाय राहत नाही. संत म्हणतात ना की ढेकणाच्या संगी हिराजो भंगला, कुसंगी नाडीला साधू जैसा. ज्याप्रमाणे कुठल्याही वस्तूंनी, कुठल्याही लोह्याच्या गोष्टींनी न फुटणारा हिरा तो आयरनावरती जर ठेवला, हिरा ठेविता ऐरणी, तो आयरनावर ठेवला आणि वरून त्याच्यावरती घनाने घाव मारले तर त्या घनामध्ये शिरणारा हिरा पण जो फुटत नाही, असा हिरा मला ढेकणाच्या संगतीत आला तर तो भंगून जातो. त्याप्रमाणे साधू जर कुसंगाच्या संगतीला गेला किंवा कुसंगी लोकांच्या जर संगतीत गेला तर तो भ्रष्ट झाल्याशिवाय राहत नाही. तेच या ठिकाणी बिल्वमंगलाच्या जीवनामध्ये झाले. ब्राह्मण असलेला, ग्रंथाचं अध्ययन असलेला, सुरुवातीच्या मार्गामध्ये भक्तीला लागलेला बिल्वमंगल पण दुर्वेष्टी दुराचारी मित्रांच्या संगतीत लागून त्यांनी आपल्या धर्मापासून तो भ्रष्ट झाला. एक दिवशीचा प्रसंग आहे. आई वडील गेल्याला 1 वर्ष झालं. आता त्यांचं पिंडदान करायचं होतं. श्राद्धाचा दिवस होता. श्राद्धाचा दिवस असल्यामुळे पूर्ण दिवस तो इकडे व्यस्त राहिला. तो चिंतामणीच्या घरी तो जाऊ शकला नाही. त्याच्या डोक्यामध्ये दिवस रास्त चिंतामणीच. उठता बसता खाता पिता जागता झोपता नुसते चिंतामणीचेच चिंतन त्याच्या डोक्यामध्ये लागलेलं असायचं. आता आज तो जाऊ शकत नाही. का? कारण की ब्राह्मणाला बोलून सर्व विधी क्रिया संपन्न करून त्याला वेळ लागणार होता. पण त्याने ब्राह्मणाला बोलवलं, झटपट सर्व विधी क्रिया आटपली आणि ती विधी क्रिया आटपून ब्राह्मणाला दान दक्षिणा देऊन तो लगेच काय झाला, त्या ठिकाणाहून निघण्याकरिता तो घरातून आपल्या पडला राहिला. पण अचानक त्या ठिकाणी सर्व वातावरण बदललं. मोसम एकदम खराब झाला. वारंवार सुटायला लागलं. पूर्ण आकाशामध्ये एकदम काळीमा, एकदम असं म्हणतो आपण एकदम अंधार व्हायला लागला. पूर्ण पावसाचे ढग त्या ठिकाणी आले आणि पूर्ण अंधार पडला. जोरजोराचे सोसाट्याचे वारे सुटायला लागले. सर्व जेवढेही नावाडी त्या नदीमध्ये होते ते सर्व नावाडी आपले नाव त्या नदीच्या काठाला घेऊन झाडाच्या आधाराने त्याला बांधायला लागले. नदीच्या अलीकडे बिल्वमंगल राहत होता आणि नदीच्या पलीकडच्या बाजूला चिंतामणीचं घर. पण याला कुठल्याही हालतीमध्ये चिंतामणीकडे जायचं होतं, कारण की तो त्या चिंतामणीवर आसक्त एवढा झाला होता की तो एक क्षण सुद्धा तिच्या व्यतिरिक्त तो राहू शकत नव्हता. आता त्याने त्या नावड्याला म्हटलं की मला पलीकडल्या बाजूला सोड. तो म्हटला की कुणाला मरण्याची इच्छा आहे की एवढ्या वाऱ्या वावदानामध्ये तुला तिकडे घेऊन जाईल. तिने पैशाचीही लाच त्याला द्यायला प्रयत्न केला. तो म्हणला बाबा दुप्पट पैसा घे,
दुप्पट तिप्पट असं करता करता तो सोपट द्यायला तयार झाला, पण कुठलाच नावाडी मात्र त्याला त्या नदीच्या पैल तीराला सोडायला तयार नाही. पण म्हणतात ना, कामातुरा नाम भयम न लज्जा. पण कामाच्या वासनेने अधीन झालेला तो बिल्वमंगल त्याने कुठलाही अलीकडचा पलीकडचा विचार न करता त्या नदीला भरती आलेल्या नदीमध्ये त्याने उडी मारली आणि तो त्या पैल तीराला जाण्यासाठी निघाला. पण पाणी एवढं अफाट त्या नदीला होतं की तो बुडायला लागला. तितक्यामध्ये एक त्या नदीने मड वाहत येत होतं. याला वाटलं की एखाद्या लाकडाचा ओंडगा आहे की काय, म्हणून त्याच्या आधाराने तो त्या नदीच्या पैल तीराला गेला. आता इकडे चिंतामणीला वाटलं की हा काय येत नाही, तर हा येणार नाही असं विचार करून तिने घराचे दरवाजे बंद केले आणि ती झोपली. तर हा जोर जोराने बाहेर जाऊन दरवाजा वाजवायला लागला, आवाज द्यायला लागला, पण त्याचा आवाज मात्र चिंतामणीपर्यंत पोहोचत नव्हता. कारण की बाहेर वातावरण एवढं खराब होतं की त्या विजांचा कडकडाट आणि त्या आवाजाचा, त्या वाऱ्याचा आवाज यामुळे चिंतामणीला याचा आवाज काय ऐकायला जात नाही. पाठीमागच्या बाजूला गेला तर त्याला एक रस्सी सारखं काहीतरी बांधलेलं दिसलं. त्यांनी लगेच ती रस्सी पकडली आणि वरती तो चढला. खिडकीतून उडी मारली. आतमध्ये जाऊन तो चिंतामणीला उठवतो. चिंतामणीला एकदम तिच्या शरीराचा वास आला, दुर्गंध असा आला आणि ती पाहून हक्काबक्का एकदम चकित झाली. ती म्हटली, नदीला एवढा पूर आलेला आहे, वातावरण एवढं खराब आहे, विजा लावताय, वारं वाहतंय, घर सर्व बंद आहे, दरवाजे बंद आहेत, हा कुठून आला? तिने विचारल्यानंतर बिल्वमंगलाने सर्व हकीकत घडलेली सांगितली. तिने दरवाजा उघडून त्या नदीच्या काठाला जाऊन बघितलं की कुठला ओंडका याला घेऊन आलाय. बघितलं तर ते ओंडका नव्हतं, वाहत आलेलं मड होतं. त्याने रस्सी पाहिली की कुठली रस्सी होती, तर चिंतामणीने पाहिली ती रस्सी नसून तो साप होता. तो त्या नदीतून बाहेर येऊन आपले प्राण वाचवून तो लटकत तिथं बसला होता. चिंतामणीला फार वाईट वाटलं, पण चिंतामणीला मात्र या ठिकाणी तिचा विवेक जागृत झाला. चिंतामणीने त्याला फटकारलं आणि सांगितलं की अरे, आज तुझ्या आई वडिलाचं श्राद्ध होतं, तू एक दिवस आला नसता तर काय झालं असतं, पण तू एवढा माझ्या या चमड्याच्या या हाडामासाच्या देहावरती तू एवढा आसक्त झालेला आहेस की तू तुझ्या आई वडिलाचं श्राद्ध घाई गडबडीने करून या ठिकाणी एवढ्या भरतीच्या पूर आलेल्या नदीमधून तू पैल तीराला आलास. अरे, एवढीच तळमळ जर तुझ्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याला भेटण्याची असती तर आतापर्यंत भगवान परमात्मा तुला भेटला असता. महाराज, हे शब्द त्याच्या अंतःकरणाला लागले. बालपणी वडिलांनी भक्तीचे धडे दिलेले आठवले. बालपणचं ज्ञान सर्व जागृत व्हायला लागले. महाराज, बालपणामध्ये दिलेले संस्कार हे वायाला जात नाहीत, यावरून हे सिद्ध होतं. मुलाबाळांना जर लहानपणामध्ये जर भक्तीचे धडे जर आपण शिकवले तर म्हातारपणी काय होईना किंवा त्याला संसाराचे ठोकर लागल्यावरती काय होईना, पण त्याला ते भक्तीचे धडे मात्र निश्चित त्याच्या कधी ना कधीतरी कामी पडते. आता बरेच लोक म्हणतात की महाराज, लहान वय हे काय भक्ती करण्याचं आहे का किंवा भजन करण्याचं आहे का? पण बाबा रे, जोपर्यंत बालपण आहे, मी तर म्हणतो भक्ती तोपर्यंतच करण्याकरिता हा सर्वात उत्तम काळ आहे. कारण की बालपणी केलेली भक्ती ही चिरकालपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये प्रभावी ठरते आणि बालपणीचे संस्कार हे त्याला पूर्ण जीवनभर भक्ती मार्गाला लागण्याकरिता ते सहाय्यक ठरत असतात. बिल्वमंगलावरती झालेले बालपणचे संस्कार त्याला आठवले, त्याला आपल्या केलेल्या चुकीचा पश्चाताप झाला. चिंतामणीला गुरु मानून त्याने चिंतामणीचे पाय पकडले आणि सांगितलं की मा, मी तुझा आभारी आहे, तू माझे आज डोळे उघडलेस. आणि चिंतामणीला मनोमन गुरु मानून तो त्या ठिकाणावरून भगवान परमात्म्याच्या शोधार्थ तो निघाला. दर तो भगवान परमात्म्याला
पाहण्याकरिता भटकायला लागला. प्रत्येक ठिकाणी मूर्तीचं दर्शन घेऊन तो मोहित होऊन दरदरचे ठोकरे खात तो सर्व ठिकाणी फिरायला लागला. फिरता 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 एका ठिकाणी एक सुंदरीचं त्याला दर्शन झालं. सुंदर एकदम रूपवान स्त्री त्याला दिसली. आणि परत महाराज, काम तर त्याच्या अंतःकरणाचा पूर्णपणे नष्ट झालाच नव्हता, तर कामाचा प्रभाव परत त्याच्या अंतःकरणामध्ये व्हायला लागला. आणि तो त्या सुंदरीवरती परत मोहित झाला आणि तिच्या पाठीमागे तो जायला निघाला. जात असताना त्याला ती सुंदरी एका गावामध्ये एका घरामध्ये शिरली. तो अत्यंत दुःखी झाला आणि बाहेरच त्या दरवाजामध्ये तो बसला. आता ते घर ज्या सेठजींचं होतं, त्या मालकानं पाहिलं की कोणीतरी दारावरती ब्राह्मण दीन भावामध्ये बसलेला आहे. तो बाहेर येऊन त्याला विचारता, का हो, कसं येणं गेलं, काय पाहिजे? त्याने मनामध्ये कुठलाही कपट न ठेवता बिल्वमंगलाने पूर्ण हकीकत सांगितली. तो म्हटला की माझी इच्छा आहे की त्या रूपवान स्त्रीला एकदा बोलवा. माझी इच्छा आहे की मी मन भरवून तिला बस पाहीन, मला पाहण्याची तिला इच्छा आहे. आता शेठजीला त्याची दया आली आणि शेठजीला वाटलं की बस नुसतं बघायचं आहे ना, बघितल्याने काय होणार आहे, माझ्या पत्नीला जर बघून जर याला सुख मिळत असेल तर त्यात काही वाईट नाही. म्हणून त्या शेठजीने आपल्या पत्नीला बोलवलं आणि सांगितलं की बाहेर ये. ती बाहेर आली. पण आता महाराज, ज्यांनी सर्व गोष्टीचा त्याग करून भगवान परमात्म्यासाठी जो निघालेला आहे महाराज, त्याची काळजी तर भगवान परमात्म्यालाच असणार आहे. आता एक वेळेला सर्व गोष्टीतून निघून गेलेला बिल्वमंगल हा परत मोहामध्ये अटकतो की काय, भगवान परमात्म्याला चिंता लागली आणि भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी एक लीला घडवली आणि त्याच्या अंतःकरणामध्ये एक वेगळाच भाव निर्माण व्हायला लागला. बाजूलाच एक बेलाचं झाड होतं. बिल्वमंगलाने ते बेलाच्या झाडाचे दोन एकदम अनिदार असे काटे तोडून आणले. त्या स्त्रीला त्यांनी मन भरून पाहिलं आणि ते दोन्ही काटे आपल्या डोळ्यामध्ये काय केले, खुपसून घेतले आणि आपले डोळे फुडून टाकले. त्या शेठजीला आणि तिच्या धर्मपत्नीला वाईट वाटलं, पण काय करणार, नाविलाज आहे. सांगितलं की माता, अरे ज्या गोष्टीतून मी सर्व गोष्टीतून सोडून ज्या भगवान परमात्म्याच्या शोधार्थ लागलो, पण या डोळ्यांनी सर्व माझा विनाश केलाय. हे डोळेच जर नसते तर आतापर्यंत मी या एवढ्या दुर्मार्गाला गेलो नसतो, रूपामध्ये आसक्त झालो नव्हतो. म्हणून याला शिक्षा व्हायला पाहिजे. म्हणून त्यांनी डोळ्यामध्ये त्या काटे खुपसून घेतले आणि आपले डोळे फोडून घेतले. आता तो अगोदर तर भगवान परमात्म्या सुधार्थ फिरायचा, आता तो दरदरचा ठोकरा खायला लागला. कारण की आता डोळेही गेले. आता कधी तो एखाद्या झाडाला धडकत असे, कुठे ठेच लागून तो पडत असे. म्हणजे भगवान परमात्म्यालाच त्याची काळजी घ्यायची. आता कधी कधी तर जेवणाचा तर बरं काही विचारच नाही. कधी कधी तो उपाशी 4-4, 8-8 दिवस उपाशीच राहायचा. कधी जेवण मिळालं तर खायचा. मात्र आता भगवान परमात्म्याला त्याची चिंता लागली. भगवान परमात्म्याला शांत बसून कसं झाले. भगवान परमात्म्याने एका बालकाचं रूप, एका गोपवेशाचं रूप धारण केलं. महाराज, जेवढेही भगवान परमात्म्याच्या भक्ताचे जेवढेही चरित्र मी आतापर्यंत वाचलेत किंवा ऐकलेत, भगवान परमात्मा जेव्हाही भेटतो ना, एका बाल गोपाचं वेश धारण करतो. गायी ओळखतच भगवान परमात्मा येतो. इथेही भगवान परमात्म्याने तेच केले. एका छोट्याशा बालकाचं रूप घेतलं आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी त्याला पूजन करण्याकरिता आले आणि सांगितलं. भगवान परमात्म्याने आवाज दिला, बाबा ओ सूरदास. मला भगवान परमात्म्याचा तो मनमोहिनी आवाज त्या बिल्वमंगलाच्या कानावरती पडताच तो एकदम मंत्रमुग्ध झाला आणि त्या आवाजाच्याच मोहामध्ये महाराज तो पडला. विचारलं कोण? सांगितलं की माझं नाव गोपाल आहे, मी या ठिकाणी गायी चारतोय. विचारलं घर कुठे आहे तुझं? तर सांगितलं माझं घर इथे जवळच आहे. भूक लागली असेल ना तुम्हाला?
बिल्वमंगलांनी म्हटलं, हो मी काही जेवण आणलेलं आहे, चला आपण जेवण करू. दोघेही महाराज त्या ठिकाणी बसले. भगवान परमात्म्यांनी बिल्वमंगलाला भोजन करवलं आणि तो आवाज इतका मधुर होता की बिल्वमंगल त्या आवाजाच्याच मोहामध्ये पडले. आता त्या आवाजा व्यतिरिक्त बिल्वमंगलाला काहीच ऐकायची इच्छा होत नाही. आणि ठाकूरजींनी सांगितलं, त्या बालवेशामध्ये आलेल्या मुलांनी सांगितलं की बाबा मी रोज उद्यापासून तुमच्यासाठी जेवण आणलं. बिल्वमंगलांनी सांगितलं, हे तर फारच छान आहे. मग भगवान परमात्मा गाय घेऊन निघाले. आता बिल्वमंगलांना त्या मुलाच्या मोहामध्ये पडल्यामुळे तो कधी की येतो याची आतुरता लागली. तो त्यांच्याच चिंतनामध्ये सतत राहायला लागला. तो विचार करायला लागला की अगोदर स्त्रीच्या मोहामध्ये फसलो, तिथून कसा बसा निघलो, तर आता त्या मुलाच्या मोहामध्ये फसलो. भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी निघालो, पण मध्ये मध्ये हा मोह मात्र मला फार त्रास देतोय. तितक्यात भगवान परमात्मा ते बालवेशामध्ये आले आणि सांगितलं की बाबा काय चिंतन करताय, एकटेच चिंतन करताय. भगवान परमात्म्याने जाणून घेतलं की यांच्या अंतःकरणामध्ये काय चिंता आहे. लगेच भगवान परमात्म्याने त्यांना खाऊ घातलं आणि सांगितलं की बाबा वृंदावनला येणार का, वृंदावनला येणार का. म्हटलं की लगेच त्यांच्या अंगामध्ये एकदम संचार झाला. पण लगेच आपली स्थिती वृंदावनला जाण्याची नाही हे कळताच थोडे खिन्न झाल्याने सांगितलं की मी वृंदावनला जाण्याच्या स्थितीमध्ये नाही. का, अरे मला डोळे नाही आहेत, मी जाऊ शकत नाही, कसा जाणार. तर भगवान परमात्म्याने सांगितलं की ही माझी काठी आहे, ही काठीला धरा आणि माझ्या पाठोपाठ या, मी तुम्हाला वृंदावनला घेऊन जाईल. बिल्वमंगल हर्षित झाले आणि त्या काठीला धरून भगवान परमात्म्याच्या मागे 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 निघायला लागले. थोड्या काही अंतरावरती गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने सांगितलं, बाबा हे आलं वृंदावन आणि मी जातो आता माझ्या घरी. आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणून जायला लागले. तितक्यामध्ये बिल्वमंगलाने भगवान परमात्म्याचा हात पकडला आणि हात पकडतात एक विजेसारखा करंट बिल्वमंगलाच्या अंगामध्ये संचार झाला आणि त्यांना दिव्य दृष्टी मिळाली आणि त्यांना लगेच दिसायला लागलं दिव्य वृंदावन आणि भगवान परमात्मा त्यांच्या साक्षात समोर. पाहिल्याच्या नंतर लगेच त्यांना वाटलं की भगवान परमात्मा आहेत. पण लगेच ते दृश्य अंतर्धान झालं आणि बिल्वमंगलांनी सांगितलं की इतक्या दिवस तुम्ही मला जेवण करायला आणत होते, माझ्यासाठी भोजन आणत होते, पण मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. आता मात्र मी तुम्हाला जाऊन देणार नाही. ठाकूरजींनी सांगितलं की मी जाणार आणि ठाकूरजींनी हाताला हिंजाला देत त्या ठिकाणावर निघाले. पण बिल्वमंगल म्हटले की अहो हात सोडून तर तुम्ही नक्कीच जाऊ शकता, पण या अंतःकरणामधून तुम्ही जाऊन दाखवा तर तुम्हाला मी शक्तिशाली होईल. भगवान परमात्मा महाराज कसले जाते. भगवान परमात्म्याला त्या ठिकाणाहून जायची इच्छा झाली नाही. भगवान परमात्मा लगेच माघारी आले आणि बिल्वमंगलाच्या डोळ्यावरून हात फिरवताच बिल्वमंगलांना दृष्टी आली. भगवान परमात्म्याचे सावळं मोहन करणारं, मोहित करणारं ते रूप बघून बिल्वमंगलांनी भगवान परमात्म्याचे चरण पकडले. त्या ठिकाणी ती चिंतामणीही आली. ते मार्गामध्ये जे सेठजी आणि सेठानी जे भेटले होते तेही आले. बिल्वमंगलामुळे त्या तिघांनाही भगवान परमात्म्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले आणि भगवान परमात्म्याच्या भक्तीचा असाच प्रचार करत करत पूर्ण जीवनभर बिल्वमंगलांनी प्रचार केला आणि अंतामध्ये बिल्वमंगल ठाकूरजी भगवान परमात्म्याच्या निजधामाला गेले. बोलिये भक्तवत्सल भगवान की जय. आज आपण बिल्वमंगलजींचे चरित्र बघितलं. उद्या अशाच प्रकारे एका भगवत भक्ताचे चरित्र आपण पाहण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, आवडला असेल नक्की शेअर करा, कमेंट करा आणि सर्वांपर्यंत हे चरित्र नक्की पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून समोर येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. रामकृष्ण.